हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज चाललेलो आहोत येळामोशेला, की आज आहे वेळामोशा आणि आज आम्ही जात आहोत यांच्या आत्याकडे जेवायला. ते दरवर्षीच बोलवतात, पण दरवर्षी आम्ही दुसरीकडे वगैरे जातो, त्याच्यामुळे जाणं होत नाही. पण ह्या वर्षी कुठंच जायचं नाही आहे, तिकडेच जायचं आहे. आणि त्यांचं शेत वगैरे पण दाखवते मी तुम्हाला. फुल धमाल आहे आजचा ब्लॉग, नक्की पहा तुम्ही. आणि इथे अंशू पण रेडी झालेला आहे, मला करायची आहे देवपूजा. फक्त देवपूजा राहिलेली आहे आणि जे काही घरचं काम आहे फक्त भांडी तेवढी राहिलेली आहेत, ते पण सकाळची, बाकी दुसरं काही नाही. आणि देवपूजा एक राहिलेली आहे. अंशू रेडी झालेला आहे, इकडे बघ अंशू, उठ. अंशू पण रेडी झालेला आहे. हे पहा, इथे झालेला आहे अंशू रेडी. अंशूला गंध लावायचा राहिलेला आहे, त्याला गंध लावते. आणि आम्ही आज खूप म्हणजे खूप मस्ती करणार आहे. आता खूप वर्षांनी चालली मी, तर 5-6 वर्षांनी जाते बहुतेक. आणि म्हणजे दुसरीकडे मी मैत्रिणीकडे वगैरे जात होते दरवर्षी, त्याच्यामुळे ह्या वर्षी कुठंच नाही जात. आता तिकडे जायचं आहे ह्यांच्यासोबत. तर चला, तिथे गेल्यानंतर मी दाखवते तुम्हाला शेत वगैरे सर्व काही, जे तिथे काही म्हणजे पिके वगैरे लावलेली आहेत. वेळामुशीचं काय असतं आमच्याकडे, तुमच्याकडे वेगळं असेल, आमच्याकडे वेगळं असतं, भजी वगैरे सर्व काही. तर चला, मी देवपूजा वगैरे आवरून घेते आणि आम्ही मग शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते सर्व काही. आज वेळामुशा स्पेशल व्लॉग होणार आहे. हर्षू पण होत आहे रेडी, ते पहा तिथे. आणि मी ऑलरेडी रेडी झालेली आहे हा ड्रेसवरच, कारण मला ड्रेस एकदम कम्फर्टेबल वाटतो. साडी वगैरे नको वाटते, कारण ते जेवल्यानंतर फुल ना कवर करणं होत नाही साडीमध्ये, म्हणून ड्रेसच घालून जाणार आहे. आणि असंही तसंही साडी म्हणजे वेअर करणं पण खूप कठीण आहे. चला, आम्ही निघालो येळवशीला. हे बघा तिकडं पळाले तर उसून. अरे चलो, आता निघालो आम्ही. आम्ही पोहोचलो शेतात. ह्या पाईपातून गाडी जात नाही, पाईपावरून, म्हणून ते गेलेले आहेत तिकडं परत रिटर्न. तिकडून कुठून वाट आहे का बघायलेत. फ्लॅटिंग वगैरे पडलेली आहे. आत्याचं शेत पुढंच आहे आणि मी आणि हर्षू इथं थांबलोत. तिकडं जर वाट असली तर ते तिकडून जातील, मग आम्हाला जावं लागेल इथून. इकडं असं रस्त्यातच पाईप ठेवलं, ह्याच्यातून गाडी बिलकुल जात नाही, म्हणून त्यांना जावं लागलं परत तिकडं. चला, फायनली आम्ही पोहोचलो शेतात. अंशू गेलाय त्यांच्या सोबत. जवळच आहे, लांब नाही आहे शेत, एकदम जवळ आहे. आवसा रोडला आत्ताचं शेत तिकडे आहे कुठेतरी, गेल्यानंतर दाखवते. काही वाट भेटली ते वापस आले हे अंशू आणि माझ्या चालू त्याच्या शेताकड. हे बघा ते शेतात भारी वाटते. चला, ते बघा आलो, बघा तिथं आत्याचं शेत. आलो आम्ही आत्याच्या शेतामध्ये. हे बघा, आत्याने फुलं लावली का, तीच आहे का आत्याचं? हे बघा, हे आहे, ते आहे खूप आत्याच्या शेताची. हेच आहे की बदक उडायलेत. अंशू आणि हर्षी खूप खुश झालेत. इथं आहे बोराचं झाड, आम्ही इथं बोरं खाणार आहे. हे काय पुढंच आहेत, मी दिसणार झालो ह्याच्यात मोबाईलमध्ये ब्लॉगिंग मध्ये. हे बघा, हे पूर्ण आहे आत्ताचं शेत. आत्याने फुलं पण लावलीत, काटे पण आहेत बरं का. हे आहे बोराचं झाड आणि मी खाली पडलेले बोरं घेतले, तुला भारी लागलेले तर सुंदर आहेत. खाली बघा पडलेत बोरं, हो का. किती दिवसानं खाट आली ते मला बोरं. फुलं लावल्यात त्यांनी. आम्ही स्टार्टिंग मी एवढे बोरं वेचलो आता. दिसायलेत का? एवढे मला बोरं लय आवडतात. चला आता बाहेरच आम्ही गेटला आहे तर खूप पूजा जमिनीची. बघा, आणि ही काय कोंदीची पोळी, गोड पोळी, ही उंडा, हे भाकरी, हे धपाट, हे स्पेशल भजी, ह्याचा मान असतो आमच्याकडं. आणि हा उंड्याचा एक. आणि हे आहे खिचडा. हे बघा, आम्ही बसलो आल्याला जेवायला. इथे हे जेवायला लागलेत. इथं आहे आत्या, हे बघा. आणि इथं आहोत आम्ही. आणि हे आहे आत्याचं शेत. काय लावलंय इकडं? गहू.
तिकडे ते रिकामाचं आहे, तिकडे फुलं आहेत. आणि इकडे आहे, तुम्हाला पुन्हा दाखवते मी जेवण झाल्यास. हे बघा स्पेशल वेळ आमोशा आमची. तिकडे बघा जेवण पण चालले. ही बघा माकड झाडावर कसे बसलेत. हे का जांबाच आहे की. हे बघा जांब, ए पाखरानं खाल्लेले जांब, पाखरानं खाल्लेले जांब. ही बसलेत वर माकडावनी झाडावर जाऊन जांब तोडा. अंशू हा बघा, ही पण आहे आत्ताच शेत. हे बघा हे आत्ताच शेत, त्या ऊसाच्या इकडून ते तिथपर्यंत सगळं आत्ताचं शेत आहे. हे बघा हे त्या घराच्या अलीकड पासून हे आहे आत्ताचं शेत. फुल जेवण झालं आमचं आता. फुल आता शेंगा ते तोडायला जायचे, बोर ते घ्यायला. आत्ता पण आहे हो का, पाखरानं खाल्लेलं तेच पाखर पोपटानं खाल्लेलं झाड. मी आता तिकडे जात आहो शेंगा बिंगा तोडायला. भेंडीचं झाड आहे बघा, भेंडी अशा प्रकारे इथे सगळी लावून टाकली होती, पण आता कापलेली आहे. इथं भाजीपाल्याचं आहे आत्याचं, ते ऊस पण आत्याचाच आहे. आत्या ऊस पण आपलंच आहे ना. इथं आहेत आत्या फुलं तोडायला. तर काय तोडायला मिरच्या, इथे मिरच्या पण लावल्यात. हे बघा फुलाचं गेल्यास तिकडं होतं. चला आता आम्ही असं तोडतो काही काही थोडंफार. हे आहे आत्याचं शेत आणि ही आहे तूर, जे की याला शेंगा कुठं कुठं दिसायल्यात आहे बघा. शेंगा मी तोडल्यात. हे बघा मी ना आत्या आलो. हे बघा आता हे आत्या, इथं मी शेंगा तोडल्यात मी ना आत्यानं. कुठं कुठं आहेत शेंगा, भरपूर तोडल्यात बरं का. पण अर्धा तास झाला असेल आम्हाला. हे आहे तुरीचं शेत. काय म्हणावं आता हेच म्हणा. चला बोरं पण थोडेफार घेतले, शेंगा पण घेतल्यात. आता जायचंय आपल्याला कोपीकडं. खूपच माझं आयडी दाखव म्हणतात, त्याचं नेटच नाही. आत्याला बघता आलं असतं. म्हणा काय तर काय म्हणा खोडा तुमचं तुम्ही. बरं मी पुन्हा आवाज द्यावा लागेल मला. इथे आम्ही खोडत आहोत भाजी. आवाज येईल का? हा युलाले जवळ करा जरा. ही आहे हरभऱ्याची भाजी. जवळ या जवळ पार. असं शेंडा घेते ती करा. काय तर गाणं मी खाली खाली. ही आहे हरभऱ्याची भाजी आणि मी आणि आत्या खुडायलोत. हे बघा असं, हे असं 3-3 पानाची खुडायची असते शेंडा धरून. ही माझा लहानपणचा एक्सपिरियन्स आहे, पण मला शेतातलं थोडंफार एवढंच येतोय, जास्त येईना बरं का. येळवशाला आले असंच येतोय. तिकडे आहे आत्या आमची. आमची आत्या म्हणजे ह्यांची आत्या. माझी म्हणल्यास माझीच वाटत. नवऱ्याची आत्या माझ्या. नवऱ्याची आत्या आमच्या आत्यासारखंच वाटते आम्हाला, परकी वाटत नाही. एवढं म्हणलं तर आम्हाला आमची आत्या वाटते. तर अशी झालेली आहे आमची येळ साजरी. आता 5ला आम्हाला निघायचंय, 5:30ला इथून. एक टोपलं झालेलं आहे भाजीचं, दुसरं चालू आहे. बोर शेंगा, तुरीच्या शेंगा पण दाखवलेल्या आहेत तुम्हाला मी. ही आहे भाजी खुडायची. चला तर जाते वेळेस पण दाखवते मी रस्ता. चला झालं. हे बघा हे त्यानं उतू घातलेलं आहे. मी फुकू जाळ लावला आता. थांबा हर्षू बघा, हर्षू काय करायला तो. हर्षू मशी राखायले. इकडे बघ हर्षा, इकडे बघ इकडे. म्हैस अशी राखला की स्वतःच भिवून पळाला. पुढे जा म्हशी राख. बघा म्हैस अशी राखायला, हर्षू स्वतःच भिवून पळायला. काय झालं म्हैस बघायला रागाने. अंशू तुझ्याकडे गुरु बघलेले तुझ्याकडे रागाने. बघ म्हैस, बापरे मारते काही. आता काय झालं, बस का. ही आहे 2 म्हशी.
बारक मागून हुर्र करायला. चला आमचा जाळ झाला शांत. संपला का? जाळवून गेलते मी गेलं की जाळ. ही एक प्रथा असते अशी उचू घालायचं असते घरी जाताना. त्याच्या मागची कहाणी आताला बी माहित नाही मला बी माहित नाही. हर्षू इथे चालवायला हे बघा ट्रॅक्टर आणि म्हशीच राखणार आहे हर्षू आमचा मोठा झाल्यास का नाही माय नाही म्हशीला बघून भिवून पळायलाय. अंशू इकडे बघ. अंशू काय करायलाय? इथे काय उतू जाईना उतू जावं लागते ही. आता थोड्या वेळात निघायची आम्हाला पण सगळ्यांना पण. ठीक आहे इकडे बी गेला आत्या इकडे बी आलं. इकडे आलं बघा. हो का इकडे एक आणि इकडे एक दोन्हीकडे. इकडे बी म्हणजे पूर्वेला बी पिकणार आहे. आणि ही कुठे येते इकडं ही साइड इकडं पश्चिम दक्षिणला एक पिकणार आहे आत्याचं शेत. हा पूर्व आणि दक्षिण म्हणजे ना आंबे नाही शेतात पीक. चला उतू गेलेला आहे. चला आम्ही निघालो आता घराकडे. आणि आता जायचं आम्हाला पिक्चरला इथून डायरेक्ट. तिकीट काढले तर आज ह्यानी लक्षातच नाही. कॉटे बघा. आणि शेताकडे आलं ना कुठं दिवस गेला आज तर कळालंच नाही मला. शेंगा तोडल्या बोर भाजी खुडली. आणि ब्लॉग पण खूप मोठा झाला. आता पिक्चरचा थोडाफार करेन. आणि बघा हे निघाले पुढं. आमची गाडी काही म्हणजे इकडे अलीकडे येऊ शकली नाही. आता आम्ही डायरेक्ट निघालोच PVR ला पिक्चर पाहायला. आता ती पिशवी कुठं ठेवायचंय काय माहिती. घराकडून जावं म्हणतर नको म्हणाले तिथे. बघूत आता. चला हाय का वाट. शेतात आल्यानंतर लय भारी वाटलं. आणि आजचा दिवस ना खरंच लय भारी गेला. लोकांच्या जाण्यापेक्षा आपल्या नातेवाईकात वगैरे गेलं ना भारीच वाटतंय बरं का. काही बी म्हणा तुम्ही. फुलं घेतले सर्व काही घेतलेलं आहे. आत्यानं सर्व काही दिलेलं आहे. आम्ही दरवर्षी आलो ना आत्या काही ना काही आम्हाला देतेच. तर चला आम्ही आलेलो आहोत निघालो आहोत. आणि आता पिक्चरला जायचंय. तिथं थोडाफार तर करेन मी व्हिडिओ. आणि तुम्हाला हा ब्लॉग स्पेशल कसा वाटला वेळामोशेचं ते मला नक्की सांगा. हे बघा निघालेत.